बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलो आहे. तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे. म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा. आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, घर मोठे नसले व मातीचे असले तरी चालेल, पण त्या घरात सुख, शांती व समाधान असावे. बांधवांनो, माणसाचे घर हे लहान असले तरी चालेल व मातीचे असले तरी चालेल, पण त्या घरात सुख, शांती आणि समाधान असले पाहिजे. बांधवांनो, घर मोठे नसले तरी चालेल, परंतु त्या घरात सुख, शांती, समाधान असले पाहिजे. उदाहरणार्थ, एका गावामध्ये दोन मित्र आहेत. त्या दोघही मित्र हे वर्गमित्र होते आणि एक होता श्रीमंत आणि होता गरीब. एकाकडे भरपूर अशी संपत्ती होती, धन दौलत पद पैसा, म्हणजे त्याच्या वडिलोपार्जित होती. त्याच्या वडिलापासून त्याच्याकडे धन दौलत होती. आणि एक मात्र गरीब होता. त्याच्या वडिलाकडे शेतीबाडी पद पैसा काही नव्हता आणि त्याच्याकडेही काही नव्हतं. परंतु त्या दुसऱ्या मित्राकडे मात्र धन दौलत पद पैसा होता. कारण त्याच्या आजोबाकडेही धन दौलत सर्व काही होतं, धन दौलत पद पैसा. कारण त्याच्या वाचल्यामुळं याला वाचता हक्काने याला सुद्धा मिळालं धन दौलत. आणि त्याच्या भेटलं तसं याला काहीच नव्हतं, याला फक्त ज्ञानाचं हे होतं. परंतु असे दिवसामागून दिवस गेले. ते दोघंही लहानाचे मोठे झाले आणि या दोघांचे लग्न झाले. मात्र या दोघांचे मुलं होते ते फार विचित्र निघाले. जे श्रीमंत होता त्याची मुलं फार विचित्र निघाली. विचित्र म्हणजे कसे, बाई बाटली पत्ते मत्ता गुटखा याची नादी लागली. कारण माझ्या घरी सर्व मल्लय गर्व अशा गर्वात गेले. आणि दुसरा जो होता ते गरीब होता, गरिबाचा होता. त्याच्यामुळं माझ्या घरी सर्व मल्लय गर्व आणि त्याच्यामुळं त्याच्या वागण्यामुळं बोलण्यामुळं त्याच्या घरामध्ये भरपूर रोज भांडणं होऊ लागले, या कारणावरून त्या कारणावर. आणि श्रीमंत आपल्या गरिबाच्या घरी मात्र तसं नव्हतं. तर गरिबाच्या घरी फक्त सुख, शांती आणि समाधान होतं. म्हणजे जेवढं लागायचं तेवढं पोटाला ते आणायचे, खायचे आणि वस्त्र असलं हे करायचे, बोलभाषण करायचे, सगळं काही व्यवस्थित चालू होतं. त्यांचं सगळं काही व्यवस्थित चालू होतं. आणि दुसऱ्या मात्र तसं नव्हतं. तर ते फक्त भांडण नंटा करायचे, कशावर याचा त्या कारणावर व्हायचे, वादविवाद व्हायचे, गावामध्ये जायचे व्हायचं. तर गरिबाच्या मुलांना मात्र वादविवाद न करता, काही न करता सुख, शांती, समाधान हे घरातच नाही तर गावात सुद्धा नाव कमावलं होतं. मला सांगायचं तात्पर्य एवढंच की ज्या कोणास स्वतःच्या जीवनात कार्यात नाव करायचं असेल त्यांनी या गरिबाच्या मुलासारखं वागावं. आणि सगळ्याच म्हणजे घरच्याचं, कुटुंबाचं म्हणजे शेजाऱ्या पाजाऱ्याचं, कुटुंबाचं आणि सगळ्याचं म्हणजे गावं आणि गावात सुद्धा म्हणजे गावं आणि गावात नाव कमावं. तेव्हाच प्रगती होऊ शकतं. जसं श्रीमंताच्या याची प्रगती फुटली त्यात आणि ते श्रीमंताची मुलं हे अधोगतीकडे गेले आणि त्याची प्रगती फुटली आणि या गरिबाची मात्र प्रगती होत राहिली. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माणसानं सुख, शांती, समाधान लाभण्यासाठी फक्त घरच्याचं, कुटुंबाचं आणि समाजाचं मन जिंकावं आणि गावात सुद्धा नाव कमावं. एवढं सांगतो. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणाजरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक सबस्क्राईब करायला सांगा. असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या त्यात सुद्धा काम पडेल. पण तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं. सांगत बंधू, धन्यवाद व्हिडिओ ऐकल्याबद्दल.